नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। ह्या व्हिडिओमध्ये मी अगदी वेगवेगळ्या पद्धतीने नाश्त्याचे पदार्थ किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी सकाळच्या जेवणासाठी तुम्ही झटपट बनवू शकता। मुलांच्या टिफिनला तुम्ही हे पदार्थ अगदी थोड्या वेळामध्ये बनवू शकता। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे रवा घेतलेला आहे, रवा 2 वाटी घेतलेला आहे। पाहू शकता रवा बारीक आहे, बारीक नसेल तर मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर 2 चमचे मी दही घेतलेला आहे। तुमचं जर खूपच आंबट दही असेल तर 1 चमचा घ्या। त्याच्यानंतर पाणी टाकायचं आहे आणि मिक्स करायचं आहे। मिक्स करून आपल्याला छान असं बॅटर बनवून घ्यायचं आहे। पाहू शकता पाणी टाकून अगदी गाठी न होता मी अशा प्रकारे बॅटर बनवून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर इथे माझ्याकडे काही भाज्या आहेत, तर इथे मुळा मी खिसून घेते। तर पाहू शकता बारक्या खिसणीने आपल्याला अशा प्रकारे खिसून घ्यायचं आहे। तर इथे मुळा मी खिसून घेतलेला आहे। त्याच्यानंतर आता पूर्ण भाज्या आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत। 10 ते 15 मिनिटांसाठी याला भिजायला मी साईडला ठेवलं होतं। मस्त भिजलेला आहे रवा आणि मस्त फुलला आहे। त्याच्यानंतर टाकायचं आपल्याला 1 वाटी मुळा खिसलेला, 1 वाटी गाजर, 1 टोमॅटो बारीक चिरून। तर इथे सगळ्या भाज्या मी टाकलेल्या आहेत। तुमच्याकडे अजून काही भाज्या असतील तर तुम्ही ते टाकू शकता। तर सगळ्या भाज्या टाकून मी अशा प्रकारे मिक्स केलेला आहे। त्याच्यानंतर आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे आणि अगदी थोडासा खायचा सोडा टाकायचा आहे। तर आपल्याला ते टाकून पण मिक्स करून घ्यायचं आहे। मी लाल तिखट किंवा मिरची नाही वापरली, तुम्ही इथे वापरू शकता। आता इथे वाट्या घेतलेल्या आहेत, त्या वाट्याला मी तेल लावून घेते आणि प्रत्येक वाट्यामध्ये आपल्याला अशा प्रकारे हे बॅटर टाकून घ्यायचं आहे। तर वाटी भरू नका, नाहीतरी फुलतं आणि वाटीच्या बाहेर येतं, म्हणून इथे अर्धी वाटी मी अशा प्रकारे टाकून घेते आणि आपल्याला अशा प्रकारे टॅप करून पूर्ण हे बॅटर सेट करून घ्यायचं आहे। तर इथे वरून मी छान दिसावं, मुलांना आवडेल म्हणून काश्मीरी रेड चिली पावडर अशा प्रकारे टाकलेलं आहे। ते तिखट लागत नाही आणि मुलांना दिसायला पण छान दिसतं। त्याच्यानंतर गॅसवर एक कढईमध्ये मी पाणी गरम करायला अगोदरच ठेवलं होतं, त्याच्यामध्ये स्टँड ठेवलेला आहे। त्याच्यानंतर पूर्ण वाटीचं प्लेट आपल्याला अशा प्रकारे ठेवायचं आहे आणि 10 ते 15 मिनिटं वाफवून घ्यायचं आहे। तर पाहू शकताय मस्त वाफल्यानंतर फुललेलं आहे आणि एकदम छान असं जाळीदार झालेलं आहे। तर तुम्ही अशा प्रकारे वाटीमध्ये बनवून मुलांना वाटीमध्येच खायला देऊ शकता किंवा नवीन काही रेसिपी शाळेमध्ये द्यायची असेल तर तुम्ही अशा प्रकारची बनवून देऊ शकता। एकदम फ्लफी, जाळीदार आणि खूप छान चवीला लागतं। तर पाहू शकताय किती मस्त झालेलं आहे, नक्की ट्राय करा। आपली ही पहिली नाश्त्याची रेसिपी रेडी आहे। त्याच्यानंतर पाहूयात दुसरी रेसिपी तुम्ही रात्रीच्या जेवणासाठी किंवा मुलं तुमचे मेथी जर खात नसतील तर अशा प्रकारे तुमच्या मुलांना मेथी देऊ शकता। ते 1 वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला मेथी घ्यायची आहे। इथे मेथी पाहू शकता मी पानं घेतलेले आहेत, देठ घ्यायचे नाही आणि स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। तर त्याच्यामध्ये मी टाकलेला आहे अर्धा चमचा भाजलेला जिऱ्याचं पावडर, अर्धा चमचा धना पावडर आणि इथे ओवा अशा प्रकारे हातावर चोळून घातलेला आहे। त्याच्यानंतर लसूण आणि मिरची आपल्याला ठेचून घ्यायची आहे आणि इथे 1 क्यूब चीजचा अशा प्रकारे मी टाकलेला आहे खिसून। त्याच्यानंतर आपल्याला 1 चमचा तूप टाकून घ्यायचं आहे आणि इथे दही टाकते अर्धी वाटी। जर आंबट असेल तर 2 ते 3 चमचे टाका, जर गोड असेल दही तुमचं तर इथे तुम्ही अर्धी वाटी टाकू शकता। त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि पूर्ण मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर पाहू शकता अशा प्रकारे चोळून पूर्ण मेथी या पिठामध्ये मिक्स झाली पाहिजे। तर अशा प्रकारे मी छान याचा एक गोळा बनवून घेतलेला आहे। आता आपल्याला लगेच लाटायला घ्यायचं आहे। तर इथे मी एक कापड घेतलेला आहे, त्या कापडावरच आपल्याला लाटून घ्यायचं आहे। कापडावर लाटल्याने आपली मेथी जी आहे पोळपाटाला चिकटणार नाही। अशा प्रकारे एक गोळा बनवून घेतलेला आहे। त्याच्यानंतर कोरड्या पिठामध्ये आपल्याला बुडवून घ्यायचं आहे। तुम्ही गव्हाच्या पिठामध्ये बुडवू शकता किंवा बाजरीच्या पिठामध्ये कशामध्येही बुडवून घेऊ शकता। अशा प्रकारे कोरड्या पिठामध्ये बुडवून आपल्याला लाटून घ्यायचं आहे। तर बाजरीचं पीठ आहे म्हणून अशा प्रकारे उलटीच, तर आपल्याला अशा प्रकारे दाबून पूर्ण अशा प्रकारे लाटून घ्यायची आहे। तर त्याच्या कडा थोड्याशा उलतात, काहीच हरकत नाही। अशा प्रकारे लाटून घ्यायचं आणि एक झाकण घ्यायचं आणि झाकणाने त्याचा गोल आकार अशा प्रकारे काढून घ्यायचा आहे आणि त्याच्या कडा जे क्रॅक झालेले आहेत ते काढून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे गोल झालेली आहे। आता इथे मी गॅसवर एक तवा ठेवलेला आहे, तव्याला तूप लावून घ्यायचं आहे। पूर्ण तुपात आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे।
आता एका साईडने भाजली आहे, दुसऱ्या साईडने पलटवून दुसऱ्या साईडने पण भाजून घ्यायची आहे आणि अजून दोन्ही साईडने तूप लावायचं आहे. पूर्ण तुपामध्ये छान असे भाजून घ्यायचे आहे. तुपामुळे चव पण छान लागते आणि आपल्या शरीरासाठी पण चांगलं असतं, म्हणून मी इथे तूप खूप जास्त लावलेले आहे. तुम्ही तुपाऐवजी तेलही लावू शकता. तर पाहू शकताय मस्त आपली मेथीची भाकर म्हणू शकता किंवा चपाती म्हणू शकता. तर इथे रेडी झालेली आहे. खूप छान दिसते. अशाच प्रकारे मी सगळ्या बनवून घेते. तर पाहू शकताय कलर किती छान आलेला आहे. नक्की तुम्ही मुलांच्या टिफिनलाही बनवू शकता किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी दररोज चपात्या खाऊन जर कंटाळा आला असेल तर तुम्ही ही रेसिपी सहजपणे बनवू शकता. बाजारात खूप सारी मेथी येते. नक्की ट्राय करा. तुम्ही या रेसिपीला दह्यासोबत किंवा कोणत्याही चटणीसोबत सॉससोबत मुलांना सर्व करू शकता. तर खूप छान होते. एकदा नक्की ट्राय करा आणि कोणी जर ट्राय केलं तर रिव्ह्यू द्यायला विसरू नका आणि प्लीज माझ्या चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका. आता पाहूयात तिसरी रेसिपी. तर इथे तिसरी रेसिपी अगदी सोपी आहे आणि खूप हेल्दी आहे आपल्या शरीरासाठी. तुम्ही सकाळ सकाळी ही नाश्त्याला ही रेसिपी बनवू शकता. तर इथे मी रात्री डाळ अशा प्रकारे भिजत घातली होती. ही मुगाची डाळ आहे. जर रात्री भिजवायची जर लक्षात नसेल तर तुम्ही सकाळी सकाळी भिजत घालून 2 तास हे डाळ भिजून घेऊ शकता. तर इथे डाळ भिजून मी 2 ते 3 वेळेस धुवून घेतलेली आहे स्वच्छ. त्याच्यानंतर मिक्सरला लावायचं आहे. थोडंसं पाणी टाकून आपल्याला छान त्याचं बॅटर करून घ्यायचं आहे. मिक्सरला फिरवताना हळद, जिरे, अद्रक, मिरची तुम्हाला जर घालायची असेल तर नक्की घालू शकता. मी लहान मुलांसाठी बनवते म्हणून मी काहीच घातलेलं नाही. तर अशा प्रकारे आपल्याला छान मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. इतकं आपल्याला कन्सिस्टन्सी पाहिजे. जास्तही पातळ नको किंवा जास्तही घट्ट नको. त्याच्यानंतर इथे काही भाज्या कापून घेतलेल्या आहेत. कांदा बारीक चिरून आणि कांद्याची पात घेतलेली आहे. त्याच्यानंतर गोबी आणि पालक बारीक चिरून घेतलेली आहे. शिमला मिर्च, कोथिंबीर आणि मिरची एवढ्या भाज्या आपल्याला कापून घेतलेल्या आहेत. तर तुम्हाला अजून काही भाज्या ॲड करायच्या असतील, गाजर वगैरे, तर इथं करू शकता. त्याच्यानंतर इथे चवीप्रमाणे मीठ आणि अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे. अर्धा चमचा धना पावडर टाकून घ्यायचा आहे आणि अर्धा चमचा आपल्याला चाट मसाला टाकून घ्यायचा आहे. आता पूर्ण आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे छान मिक्स झालेलं आहे. आता इथे अगदी थोडंसं खायचा सोडा टाकायचा आहे. याच्याने मस्त फुलतील. पाहू शकता आपलं बॅटर रेडी झालेलं आहे. त्याच्यानंतर डोसा तव्याला तूप लावून घ्यायचं किंवा तेल लावून घ्यायचं. त्याच्यावर मी अशा प्रकारे तीळ टाकते. तुम्ही नाही टाकले तरीही चालेल, पण तिळाने छान दिसतं. त्याच्यानंतर अशा प्रकारे बॅटर थोडंसं स्प्रेड करून घ्यायचं आहे. जास्त असं पातळ नका करू, जाडजाड अशा प्रकारे स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून त्याला मस्त भाजून घ्यायचं आहे. 1 ते 2 मिनटं झाकण ठेवूयात आणि 2 मिनटात छान खालून भाजेल. 2 मिनटानंतर झाकण उघडलेलं आहे. कलर चेंज झालेला आहे म्हणजे आता खालून छान भाजलेला आहे. म्हणून मी आता पलटवून घेते आणि दुसऱ्या साईडने पण छान भाजून घेते. पाहू शकता किती छान जाळी सुटलेली आहे. आता आपल्याला दोन्ही साईडने तेल लावून घ्यायचं आहे. तर तूप लावून घेते मी. तुपाने छान भाजल्या जातं आणि भाजल्यानंतर कलरही खूप छान येतो. तर मस्त रेडी झालेला आहे आपला मुंगलेट म्हणू शकता ह्याला किंवा काहीही म्हणू शकता. तर मुगाचा चिला पण म्हणू शकता. तर खूप छान झालेला आहे. तर दुसराही मी अशाच प्रकारे करून घेते आहे आणि दुसराही अशाच प्रकारे आपल्याला करून घेऊन पाहू शकताय कसा मस्त कलर आलेला आहे. सगळेच मी आता अशा प्रकारे बनवून घेणार आहे. तर मुगाचा चिला किंवा मुगलेट रेडी झालेला आहे. तुम्ही झटपट सकाळी हेल्दी नाश्ता बनवू शकता. मुलांना टिफिनलाही देऊ शकता किंवा संध्याकाळी थोडंसं काही खावंसं वाटेल तेव्हा झटपट ही रेसिपी बनवू शकता. पाहू शकताय किती मस्त झालेली आहे आणि चवीला अप्रतिम झाली होती. नक्की ट्राय करा. तर तुम्ही याला दह्यासोबत किंवा तुम्हाला आवडेल त्या चटणीसोबत, शेंगदाण्याच्या चटणीसोबत, सॉससोबत, कशासोबतही सर्व करू शकता. चवीला भन्नाट लागते. नक्की ट्राय करा. आता पाहूयात हा प्रकार. तर इथे एक मोठा बाउल घेतलेला आहे. त्या बाउलमध्ये आपल्याला टाकायचे आहेत 1.5 वाटी तांदूळ. त्याच्यानंतर अर्धी वाटीच्याही कमी हरभरा डाळ, अर्धी वाटी मूग घ्यायचे आहेत, हिरवे मूग. त्याच्यानंतर अर्धी वाटी मटकी. आता हे पूर्ण कडधान्य आपल्या शरीरासाठी खूप चांगले असतात आणि हिवाळ्यामध्ये कडधान्य भरपूर प्रमाणात खाल्ले पाहिजेत. आता पूर्ण हे कडधान्य मी 2 ते 3 वेळेस धुवून घेतलेले आहेत आणि रात्रभर भिजत ठेवणार आहे.
तर रात्रभर भिजत ठेवले होते. आता रात्रभर भिजत ठेवून 2 ते 3 वेळेस अजून दुसऱ्या पाण्याने मी धुवून घेतलेले आहेत. मस्त भिजलेले आहेत पाहू शकताय. मूग, मटकी आणि जे हरभरे वगैरे डाळ घेतली होती मी ते मस्त फुगलेले आहेत. त्याच्यानंतर एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला हे टाकून घ्यायचं आहेत. तर जेवढे मावतील आपल्याला तेवढं अशा प्रकारे टाकायचं आहे. त्याच्यानंतर 1 इंच अद्रकचा तुकडा, अर्धा चमचा जिरे आणि पाणी टाकायचं आहे आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. चांगली याची पेस्ट करून घ्यायची आहे, बॅटर करून घ्यायचं आहे. तर मी अशा प्रकारे मिक्सरला फिरवून छान याचं बॅटर करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर इथे आलू उकडून घेतलेले आहेत. 2 आलू अशा प्रकारे मी उकडून घेतलेले आहेत. त्याला पूर्ण आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. हाताने बारीक करा, मॅश करा किंवा तुम्ही मॅशरनेही मॅश करू शकता. तर अशा प्रकारे हाताने पटकन होतात म्हणून मी हाताने करून घेते आहे. त्याच्यानंतर काही इथे भाज्या कापून घेतलेल्या आहेत. अर्धा टोमॅटो, 1 कांदा अशा प्रकारे मी कापलेला आहे. जास्त बारीक नाही, अशा प्रकारे स्लाइसमध्ये कापून घेतलेला आहे. त्याच्यानंतर कोथिंबीर टाकायची आहे. लाल तिखट अर्धा चमचा, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर, चवीप्रमाणे मीठ आणि अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची. आता पूर्ण मसाला मिक्स करून घ्यायचा आहे. तर पाहू शकता आपला चटपटीत जे मसाला आहे ते रेडी झालेला आहे. ह्याच्यामध्ये आता आपल्याला आपलं बॅटरही रेडी आहे. त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊयात आणि अगदी थोडंसं आपल्याला खायचा सोडा टाकायचा आहे. आता पूर्ण मिक्स करून घेऊयात. तर अशा प्रकारे छान मी मिक्स करून घेते. एकदम फ्लफी असं पीठ झालेलं आहे. अगोदरच बॅटर मस्त फुललेलं आहे आपलं. तर अशा प्रकारे आपल्याला हे पीठ पाहिजे. तर पाहू शकता छान असं फ्लफी झालेलं आहे बॅटर आणि अशाच प्रकारे आपल्याला बॅटर पाहिजे. जास्ती पातळ नको किंवा जास्त घट्ट नको. त्याच्यानंतर गॅसवर एक तवा ठेवलेला आहे. तवा मस्त तापलेला आहे. जर बॅटर जे आहे तव्याला चिटकत असेल तर काय करायचं, पाणी आणि तेल मिक्स करायचं आणि तव्यावर असं आपल्याला छिडकायचं आहे, म्हणजे टाकायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला बॅटर टाकायचं आहे, म्हणजे तुमचं जे बॅटर आहे तव्याला चिटकणार नाही, पटकन सुटेल. त्याच्यानंतर मी असं पाहू शकताय अगदी थोडंसं बॅटर टाकलेलं आहे. त्याच्यानंतर आपण जे आलूचा मसाला तयार करून ठेवला होता तो मसाला टाकायचा आहे आणि वरून अजून बॅटर टाकून पूर्ण झाकून टाकायचं आहे. तर भरपूर सारं बॅटर टाकते मी. आता पूर्ण झाकायचं आहे अशा प्रकारे. आता 2 मिनटं असंच राहू दे त्याला. खालून छान भाजल्यानंतरच आपल्याला पलटवायचं आहे. आता खालून छान भाजल्या गेलेला आहे. याला पलटवते दुसऱ्या साईडने. अगोदर कडा सगळ्या आपल्याला मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि नंतरच आपल्याला अशा प्रकारे पलटवून घ्यायचं आहे. आता दुसऱ्या साईडने पण छान भाजलेला आहे. याला पलटवूयात आता. तर पाहू शकताय मस्त जाळीदार अशी ही रेसिपी तयार आहे. माझ्या मुलाला खूप आवडली, तो खूप आवडीने खात होता. तसं तुम्ही एका बॅटरपासून 2 वेगवेगळ्या रेसिपी बनवू शकता. आता मस्त बनवून ते झालेली आहे एक रेसिपी. आता दुसरा मी डोसा बनवून घेते. तर पाहू शकता या डोस्याला कलर अप्रतिम येतो. अशा प्रकारे डोशासारखं आपल्याला फक्त स्प्रेड करत जायचं आहे. त्याला पातळ वगैरे करत बसू नका, जसं आहे तसं टाका आणि अशा प्रकारे स्प्रेड करा. तर पाहू शकता आपला डोसा थोडंसं भाजलं तर आपल्याला लगेच कळेल. त्याच्या अगोदर आपण मसाला टाकून घेऊयात. तर मसाला टाकायचा आहे, मसाला डोसा. त्याच्यानंतर मी मसाला टाकलेला आहे आणि तूप टाकून घ्यायचे. तुपाऐवजी तुम्ही बटरही टाकू शकता, बटरनं अजून चव भन्नाट वाढते. त्याच्यानंतर अशा प्रकारे आपल्याला पसरवून घ्यायचं आहे. आता पूर्ण मसाला पसरवून घेतलेला आहे आणि आपला जोपर्यंत मसाला पसरवतोय आपण तोपर्यंत करपून जाऊ नये डोसा, म्हणून गॅसची फ्लेम स्लो ठेवा. त्याच्यानंतरच मसाला अशा प्रकारे पसरवा आणि आता छान डोसा खालून भाजल्या गेलेला आहे. आता याला मस्त अशा प्रकारे गोल करून घेते.
आता आपला डोसा, मसाला डोसा रेडी झालेला आहे। एका बॅटरपासून 2 वेगवेगळ्या रेसिपी अगदी काही वेळामध्ये तुम्ही बनवू शकता। नक्की ट्राय करा। गरमागरम डोसा आणि मस्त हा नवीन रेसिपी आणि हेल्दी आहे आपल्या शरीरासाठी। तुमचे मुलं जर डोसा खायचे म्हणत असतील तर तुम्ही डोसाही बनवू शकता आणि ही रेसिपी बनवू शकता। नक्की ट्राय करा। कसा वाटला व्हिडिओ, कसे वाटले हे रेसिपीचे प्रकार कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। आणि कोणी नवीन असेल माझ्या चॅनलवर, पहिल्यांदाच बघत असतील माझे व्हिडिओ, तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि सोबतच बेल आयकॉन पण दाबा, कारण मी नवनवीन रेसिपी अपलोड करत राहते ते तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील आणि तुम्ही लवकर ट्राय करू शकाल। तर प्लीज सबस्क्राईब करून जा। बाय बाय, धन्यवाद।